ते सोलर बिलर कसं केलं आहे ते तिथून क्लोज घ्या. हे एक 50 फूट अंतर आहे तिकडे. प्रकाश जयराम मडवी, कोलेवाडी. 2 वर्ष झाली टावर उभा केलेला आहे, पण त्याचा काय उपयोग नाही अजिबात. रेंज वगैरे काहीच नाही. आमचे मोबाईल वगैरे सर्व टेबलावरती पडलेले असतात, कुठलंच काय रेंज नाही. रेशनबद्दल बोलतो. रेशनवरती पण इकडे रेंज नाही अजिबात. का आम्हाला 2-2, 4-4 दिवस आम्हाला खेपा घालायला लागतात इकडे अजिबात. तरी पण केव्हा तरी रेंज आली तर आली, नाही तर 12-12 वाजेपर्यंत थांबून घरी जायला लागतं वगैरे. 4-4 दिवस खेपा घालायला लागतात इकडे, तरी रेंज भेटत नाही. चालू झाला पाहिजे. इथून जवळ 5 ते 7 किलोमीटर आमचं अंतर आहे या गुरववाडी दुकानपासून. तर तिथे जो टॉवर झालेला आहे BSNL टॉवर, आज सातत्याने आम्ही मागणी करून सुद्धा तो पूर्ण होत नाही. जे काम केलं अर्धवट झालेलं आहे. आज रेंजसाठी लोकांना जागोजागी फिरावं लागतं आहे, या जागेवरून त्या जागेवर. आज या लोकांचे एवढे हाल होत आहेत, तर लवकरात लवकर आमचा टॉवर उभा करून काम करून द्या. उभा झालेला आहे, पण त्याचं लवकरात लवकर त्यांनी करून चालू करून द्यावा ही आमची विनंती आहे. सर्व ग्रामस्थांची विनंती आहे, असं नम्रतेने सांगतो. आव्हान लवकरात लवकर करावं ही विनंती आमची. तिकडे वरती कोळ्यावाडीतले लोक आहेत. सांगा तुमचं नाव काय? दिलीप शांताराम मडवी. वरती टॉवर झालेला आहे वरती म्हणजे कोलेवाडीत. त्याच्यामुळं तिथं रेंज येत नाही म्हणून इथं यायला लागतं. इथं लाईन लावायला लागते BSNL. BSNLचा. अजून नेटवर्क नाही. अजून त्याला नेटवर्क नाही. हां, नमस्कार. मी चंद्रकांत शिंदे, ह्या भांबेड कोळेवाडी शिवगणवाडी येथील रहिवासी. आपण हा जो टॉवर आपण बघतो आहे, हा गेले 2 वर्षापूर्वी BSNLचा टॉवर या ठिकाणी उभा राहिला. माननीय माजी खासदार विनायकजी राऊतसाहेब यांचा सतत पाठपुरावा करून त्यांनी हा टॉवर मंजूर केला. कारण इथे खूप समस्या आहे. ह्या 7-8 वाड्यांचा कोळेवाडी हा भाग येतो आणि इथून जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर खाली रेशन दुकान आहे गुरववाडी या ठिकाणी भांबेड गावाचं. आणि ह्या 7-8 किलोमीटर लोकांना पायपीट करावी लागते. आणि जरी शासन रेशन फुकट देत असलं तरी त्या ठिकाणी 7-8 किलोमीटरवरून या ठिकाणी घेऊन यायचं. ऊन पावसातमध्ये रेशन भिजलं की लोकांची गैरसोय होते. ते धान्य फुकट जातं आणि लोकांना नाहक भुर्दंड पडतो की रिक्षाला भाडं द्या आणि या 7-8 किलोमीटर पायपीट करून या. अशा प्रकारचं इथे या ठिकाणी कोणती ह्याची नेटवर्कची सोय नाही. विद्यार्थी ह्या ठिकाणी 2 शाळा आहेत, 2 अंगणवाड्या आहेत, परंतु कोणतंही नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे सुद्धा खूप या ठिकाणी शैक्षणिक नुकसान होतं. सातत्याने गेली 2 वर्ष आम्ही पाठपुरावा करूनही हा टॉवर उभा राहिला आहे, परंतु तो कार्यान्वित नाही. सातत्याने लोकप्रतिनिधींना आम्ही पाठपुरावा करू, प्रशासनाचा पाठपुरावा करून सुद्धा तो कार्यान्वित होत नाही. त्याची कारणं मात्र कोणती आहेत ती सांगत नाहीत. आणि अशा परिस्थितीत हा एवढा मोठा खर्च शासनाने केलेला आहे, तो भविष्यात त्याचं काय होईल आम्हाला माहिती नाही. परंतु लोकांच्या सोयीसाठी शासनाने लोकप्रतिनिधीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा टॉवर चालू होण्यासाठी प्रयत्न करावेत, हीच आमची या ठिकाणी मागणी आहे. धन्यवाद.